पण तशी ती कथा नाही आहे की भगवान प्रभू रामचंद्रांच्या आदेशानं मारुतीरायांनी लंकेला जायचं ठरलं. आता मग तिला ओळखायचं कसं, सीतामाईला ओळखायचं कसं म्हणून कर्णफूल देण्यात आलं आणि घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांचा आदेश घेऊन मारुतीराया लंकेकडे चाललेले आहेत. तेव्हा हा अरबी समुद्र पार करून जायचा आहे ना. तो पार करत असताना आकाशातून पोहत चाललेले आहेत, आकाशातून उडत चाललेले आहेत. त्या ते घामाने डबडबले आणि म्हणून त्याने असा तो घाम जो आहे तो समुद्रामध्ये खाली पडला. समुद्रामध्ये ते पोहत पोहत पुढे निघून गेले. सीतामाईचा शोध वगैरे झाला. तेव्हा तो जो घाम खाली पडला त्या घामापासून मकरध्वज जो आहे त्याची निर्मिती होते. हा मकरध्वज म्हणजे मगरीनं तो घाम गिळला आणि तिला दिवस गेले, त्यामुळे तो मकरध्वज असा तो दृष्टांत आहे. येताना नाही, जाताना ते झालेले आहे कथा. पण ठीक आहे, आपण भावार्थ समजून घेऊया. ताईनं आपल्याला असं सांगायचं आहे की जे स्वेद म्हणजे घाम, आपल्या अंगाला जो घाम येतो त्या घामापासून उत्पत्ती होणारे काही प्राणी आहेत. त्यातलं त्यांनी एक ते मकरध्वजचं उदाहरण सांगितलं. त्यानंतर दुसरं जे सांगितलं ते स्त्रियांच्या डोक्यामध्ये किंवा माणसांच्या डोक्यामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरावर मध्ये उदाहरणतः माकडाला भरपूर असतात की उवा पडतात, लिका पडतात किंवा पिसू तयार होते. हे सगळे प्राणी जे आहेत ते घामापासून तयार होणारे प्राणी आहेत. तेव्हा अशा प्रकारची ही 4 प्रकारचे प्राणीमात्रांना 4 विभागामध्ये 4 खाणींमध्ये जशा प्रकारे 84 लक्ष योनी तशा प्रकारे 4 खाणी, त्या 4 खाणीमध्ये विभागलेलं आहे. आपण प्रपंच विज्ञान जे आहे ते मी सांगतो तुला. आणि ते सांगत असताना भगवान कृष्णाने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या मगापासून आपण ऐकतो ताईंकडून की अष्टदा प्रकृती ही माझंच सगळी किमया आहे, ही माझीच सगळी लीला आहे. अष्टदा प्रकृतीसाठी त्यांनी सांगितलं की पाणी, तेज, आकाश, पृथ्वी आणि वायू ही 5 तत्व, मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 गुण. म्हणजे ज्ञानमार्गामध्ये त्याला आपण रज तम सत्व असं म्हणतो. तर हे 3 गुण आणि 5 तत्व असं अष्टदा प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. त्या सृष्टीमध्ये माया आहे ना, माझी जी पडछाया आहे हेच माया आहे मुळी. आणि या मायेमुळे हा सगळा भ्रम निर्माण होतो. या मायेमुळे आपल्यामध्ये कधी अहंकार येतो, कधी मोह येतो. ही सगळी जी तुला सृष्टी दिसते वेगवेगळ्या प्रकारची दिसते, म्हणजे 4 खाणीतली सृष्टी, 84 लक्ष योनीतली सृष्टी, हे सगळं जे दिसतं आहे हे मीच डिवाईड केलेलं आहे. या सगळ्यामध्ये मीच आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही आहे. मृगजाळाचं जर मूळ पाहिलं ना अर्जुना, तर ते मूळ सूर्यच आहे आणि सूर्य मीच आहे. माझ्यापासूनच सूर्य निर्माण झाला आहे. त्या मी सगळीकडे आहे हे लक्षात ठेव. तेव्हा तुला पुढे अजून मला समजून सांगायचं आहे. सोन्याचे मणी जे आहेत हे सोन्याचे मणी पण मीच आहे आणि सोन्याची आतली तारसुद्धा मीच आहे. मीच म्हणजे कोण? परमात्मा. हे सगळं परमात्माचंच कौतुक चाललेलं असतं अर्जुना. अंतर्बाह्य मीच व्यापून उरलेलं आहे अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे. अजून हे विस्तृत प्रमाणामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. पण तशी ती कथा नाही आहे की भगवान प्रभू रामचंद्रांच्या आदेशानं मारुतीरायांनी लंकेला जायचं ठरलं. आता मग तिला ओळखायचं कसं, सीतामाईला ओळखायचं कसं म्हणून कर्णफूल देण्यात आलं आणि घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांचा आदेश घेऊन मारुतीराया लंकेकडे चाललेले आहेत. तेव्हा हा अरबी समुद्र पार करून जायचा आहे ना. तो पार करत असताना आकाशातून पोहत चाललेले आहेत, आकाशातून उडत चाललेले आहेत. त्या ते घामाने डबडबले आणि म्हणून त्याने असा तो घाम जो आहे तो समुद्रामध्ये खाली पडला. समुद्रामध्ये ते पोहत पोहत पुढे निघून गेले. सीतामाईचा शोध वगैरे झाला. तेव्हा तो जो घाम खाली पडला त्या घामापासून मकरध्वज जो आहे त्याची निर्मिती होते. हा मकरध्वज म्हणजे मगरीनं तो घाम गिळला आणि तिला दिवस गेले, त्यामुळे तो मकरध्वज असा तो दृष्टांत आहे.
येताना नाही, जाताना ते झालेले आहे कथा. पण ठीक आहे, आपण भावार्थ समजून घेऊया. ताईनं आपल्याला असं सांगायचं आहे की जे स्वेद म्हणजे घाम, आपल्या अंगाला जो घाम येतो त्या घामापासून उत्पत्ती होणारे काही प्राणी आहेत. त्यातलं त्यांनी एक ते मकरध्वजचं उदाहरण सांगितलं. त्यानंतर दुसरं जे सांगितलं ते स्त्रियांच्या डोक्यामध्ये किंवा माणसांच्या डोक्यामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरावर मध्ये उदाहरणतः माकडाला भरपूर असतात की उवा पडतात, लिका पडतात किंवा पिसू तयार होते. हे सगळे प्राणी जे आहेत ते घामापासून तयार होणारे प्राणी आहेत. तेव्हा अशा प्रकारची ही 4 प्रकारचे प्राणीमात्रांना 4 विभागामध्ये 4 खाणींमध्ये जशा प्रकारे 84 लक्ष योनी तशा प्रकारे 4 खाणी, त्या 4 खाणीमध्ये विभागलेलं आहे. आपण प्रपंच विज्ञान जे आहे ते मी सांगतो तुला. आणि ते सांगत असताना भगवान कृष्णाने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या मगापासून आपण ऐकतो ताईंकडून की अष्टदा प्रकृती ही माझंच सगळी किमया आहे, ही माझीच सगळी लीला आहे. अष्टदा प्रकृतीसाठी त्यांनी सांगितलं की पाणी, तेज, आकाश, पृथ्वी आणि वायू ही 5 तत्व, मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 गुण. म्हणजे ज्ञानमार्गामध्ये त्याला आपण रज तम सत्व असं म्हणतो. तर हे 3 गुण आणि 5 तत्व असं अष्टदा प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. त्या सृष्टीमध्ये माया आहे ना, माझी जी पडछाया आहे हेच माया आहे मुळी. आणि या मायेमुळे हा सगळा भ्रम निर्माण होतो. या मायेमुळे आपल्यामध्ये कधी अहंकार येतो, कधी मोह येतो. ही सगळी जी तुला सृष्टी दिसते वेगवेगळ्या प्रकारची दिसते, म्हणजे 4 खाणीतली सृष्टी, 84 लक्ष योनीतली सृष्टी, हे सगळं जे दिसतं आहे हे मीच डिवाईड केलेलं आहे. या सगळ्यामध्ये मीच आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही आहे. मृगजाळाचं जर मूळ पाहिलं ना अर्जुना, तर ते मूळ सूर्यच आहे आणि सूर्य मीच आहे. माझ्यापासूनच सूर्य निर्माण झाला आहे. त्या मी सगळीकडे आहे हे लक्षात ठेव. तेव्हा तुला पुढे अजून मला समजून सांगायचं आहे, सोन्याचे मणी जे आहेत हे सोन्याचे मणी पण मीच आहे आणि सोन्याची आतली तारसुद्धा मीच आहे. मीच म्हणजे कोण? परमात्मा. हे सगळं परमात्माचंच कौतुक चाललेलं असतं अर्जुना. अंतर्बाह्य मीच व्यापून उरलेलं आहे अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे. अजून हे विस्तृत प्रमाणामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत की आपण आता पुढच्या रविवारच्या संत संघामध्ये ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.